नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. कमळाच्या देठाने श्वास घेत 5 तास पाण्यात लपला चोर, थरारानंतर आरपीएफच्या जाळ्यात. एखाद्या हॉलिवूड चित्रपटालाही लाजवेल असा थरार मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये पाहायला मिळाला. रेल्वे प्रवाशांची लूट करणारा कुख्यात चोर पोलिसांच्या तावडीत सापडू नये म्हणून चक्क पाण्याखाली 5 तास लपून बसला आणि श्वास घेण्यासाठी वापरला कमळाचं देठ. अखेर आरपीएफने राबवलेल्या धाडसी कारवाईत या चोरट्याला पकडण्यात यश आलं. 6 एप्रिलच्या पहाटे जबलपूर विभागातील सिहोरा रेल्वे स्थानक परिसरात आरपीएफचे पथक गस्त घालत होते. त्याचवेळी एक संशयित व्यक्ती गाडी क्रमांक 11753 मधून उतरून पळण्याचा प्रयत्न करताना दिसला. पाठलाग सुरू होताच आरोपीने जवळच्या शेवाळलेल्या तलावात उडी घेतली. पोलिसांना वाटलं की तो काही वेळात बाहेर येईल, मात्र तासनतास तो बाहेर आलाच नाही. तपासात धक्कादायक बाब समोर आली. आरोपी पाण्याखाली लपून बसला होता आणि श्वास घेण्यासाठी कमळाच्या पोकळ देठांचा वापर करत होता. सुमारे 5 तास चाललेल्या या थरारानंतर डायव्हर्सच्या मदतीने आरोपीला बाहेर काढण्यात आलं. बाहेर येताच त्याने पुन्हा पळण्याचा प्रयत्न केला, मात्र आरपीएफने त्याला ताब्यात घेतलं. सुरुवातीला खोटी ओळख सांगणाऱ्या या आरोपीची खरी ओळख तपासात उघड झाली. हरविंदर सिंग असं त्याचं नाव असून तो एक सराईत आंतरराज्यीय चोर आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत आरपीएफने ही धाडसी कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.